After 10 to 12 years in our new polytechnic, अगोदरचं new polytechnic, आताचं MA. So please welcome by big hands. So it's my pleasure to introduce today's expert, Mr. Arif Sheikh sir, who is currently right now 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी डेसिग्नेशन वेगळं होतं, ओळख वेगळी होती. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठा फरक सरांनी घडवून दाखवलेला आहे. सो नाव ही इज डायरेक्टर फॉर स्किल इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ज्युरिडिकेशन पुणे डिव्हिजन. साधारणतः 5 जिल्हे सरांच्याकडे या स्किल इंडिया अंतर्गत आपल्या डोमेन मधल्या इलेक्ट्रिकल डोमेन मधले वेगवेगळे कोर्सेस सरांच्या सहीनच या 5 जिल्ह्याला सँक्शन होतात. पहिला मला असं वाटतंय की ह्या पूर्ण सेशनचा एक अप्रोच काय असला पाहिजे. ओके, एक अप्रोच म्हणू आपण, एक पॉझिटिव्ह अप्रोच तो काय असला पाहिजे ह्या उद्देशानं सुरुवात करूया. आपण पुढे जाऊया. ओके, म्हणजे ह्या व्हॅल्यू ॲडिशन सेशन्स हे एक्सपर्ट्स लेक्चर याच्या पाठीमागचा हेतू पहिला लक्षात घ्या काय असतो. कारण एक मातीचा गोळा जशा पद्धतीने असतोय त्या स्टेजला तुम्ही आहात. ओके, मग त्याला मूर्तीचा आकार देण्यासाठी जे काही एक वेगवेगळे हात लागणं गरजेचं असतं. नो डाऊट 8 तास ह्या व्यक्तींची तुम्हाला हात लागतात, पण काही थोडंसं एक वेगळ्या चाकोरीतून जाऊन काही त्याच्यामध्ये काही अचिव्हमेंट्स केलेले असते, असे काही एक्सपर्ट्स असतात, त्या व्यक्तींचा हात लागणं सुद्धा खूप महत्वाचं आणि तुमच्याकडे आहे. आता फक्त मी एक इंजिनियर आहे म्हणून जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल कुठेतरी चुकतोय. मग त्या सर्टिफिकेट बरोबर आपल्याला अजून काय पाहिजे, मस्त आपण त्याच्यावरती चर्चा करूया, मस्त गप्पा मारूया. गप्पा मी परत एकदा शब्द टाकतो आणि एन्जॉय करायचं. आपल्याला एखादी मूवी एन्जॉय करतो की नाही आपण, आलेला पहिला काय सीन होता, ते काय मस्त डायलॉग होते होय की नाही, का ते एन्जॉय करतो. एखादा लेक्चर मला सेशन पप्पाने विचारलं सांगू शकता की नाही, त्यामुळे आपण काय करायचं, मस्तपैकी आता एन्जॉय करायचं सेशन. ओके, येस फ्रेंड्स, आपण ऐकूया त्याचा रोल काय. मग ह्या केसमध्ये आपल्याला जर तुम्ही आता डोक्यात आलं रिसर्च, ओके, त्या ठिकाणी पेटंट्स, पेपर हे शब्द ऐकले बरोबर, मग त्या केसमध्ये आपल्याला जायचं असेल तर त्या सिस्टमला आपण कशा पद्धतीने टच करू शकतो. सिंपल अगदी, म्हणजे हा पूर्ण प्रेझेंटेशन अगदी डिप्लोमाचे स्टुडंट्स आहेत, म्हणजे तुम्ही आता तुमची सुरुवात आहे त्या बेसने आपण बनवलंय. त्यामुळे सगळे स्लाइड्स थोडंसं आपण त्या केसमध्ये केअरफुली बघायचं. ओके, फर्स्ट आपण बोलणार आहे टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स. ओके, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. ओके, म्हणजे टेक्नॉलॉजी आपण ट्रान्सफर कशा पद्धतीने करू शकतो, त्या केसमध्ये इन्स्टिट्यूटचा काय रोल आहे. ओके, त्या ठिकाणी IIScचा काय रोल आहे. त्या ठिकाणी थर्ड पॉइंट मध्ये आपण जे काही इनोव्हेटर्स असतील, इंडस्ट्रियल पार्टनर्स असतील, ओके, त्या केसमध्ये एक सक्सेसफुली कमर्शियल सेक्टर्स आपण कसं डेव्हलप करू शकतो. आता थोडंसं इन्क्युबेशन प्रोसेस ते समजू. ओके, म्हणजे काय की त्या ठिकाणी एखादी सिस्टम आपण कमर्शियल रेडी होण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो. एक गोष्ट मी सुरुवातीला सांगायचं विसरलो, मी सांगतो पुढे जातो. फ्रेंड्स, आजच्या ह्या सेशन फक्त हा सेशन होता नाही, इथून पुढं तुमचे रिगार्डिंग प्रोजेक्ट्स असतील, रिगार्डिंग तुमच्या काही इनोव्हेटिव्ह आयडिया असतील, हे 100% तुम्ही मला अप्रोच करू शकता. 100% त्यासाठी इनपुट्स माझ्याकडून दिले जातील. ओके, हे डोक्यात घेऊन जा. सर माझ्या डोक्यात हे सर मला हे करायचं, मी आठवड्याचे 2 दिवस होलसेलला असतोय, तुम्ही अगदी तिथं येऊ शकता आणि तिथं तुम्ही काम करू शकता. त्यासाठी काय आपले टायप मुलं काय असतं, तुम्ही जाऊ शकता, काही नाही, सरांना इन्फॉर्म करायचे. ओके, किंवा व्हर्च्युअली सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. लक्षात आलं, फक्त करायचं आहे कामा. आजचं सेशन फक्त सुरुवात आहे. लक्षात आलं, इथून झाल्यानंतर हा कामा आता माझ्या इंजिनला आता माझ्या जोडलेला आहे, त्यामुळे काम करायचं, मस्त काम करायचं. लक्षात आलं, पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला इथून एक नॉलेज मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही इंडस्ट्री रेडी व्हाल, जॉब रेडी व्हाल, तर मधला जो एक ब्रिज आहे, तो ब्रिज म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर त्या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट, तो सुद्धा त्या केसमध्ये अवेलेबल होता. नेक्स्ट
ऑफ BBA. ओके, प्रमोट इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप. ओके, हे साधारण त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. कमर्शियलाइज रिसर्च आयडिया, म्हणजे तुमची आयडिया फक्त आयडिया म्हणून राहता कामा नये. तुमचा म्हणजे आपण प्रोजेक्ट म्हणू आता सध्या तुमच्या फेजमध्ये प्रोजेक्ट्स, तो प्रोजेक्ट डायरेक्ट कमर्शियलाइज होण्यापर्यंत, तो प्रोजेक्ट डायरेक्ट इंडस्ट्रियल प्रोजेक्ट कमर्शियल प्रोडक्ट रेडी होण्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे या केसमध्ये होणार आहे. ओके, इंटर्नशिप, तुम्हाला जे इनपुट्स आहेत त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला आता जे प्रेझेंटेशन सांगितले सुरुवातीला, हे सगळं सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंट यंत्रणा कामाला आहे. ही सगळी सिस्टम करण्यासाठी गव्हर्नमेंट सेक्टर तुमच्यासाठी थांबलेलं आहे. तर खूप चांगले दिवस आहेत आता स्टार्टअप करण्यात. स्टार्टअप म्हणजे काय, माझा स्वतःचा नवीन बिझनेस. ओके, तर त्या केसमध्ये पहिल्यांदा तुमची आयडिया, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या ह्या सगळ्या मेकॅनिझममधून ती आयडिया बाहेर असली पाहिजे. मी ॲज इट इज IAS प्रॉडक्ट जर मी स्टार्टअपमध्ये टाकला तर तो स्टार्टअपमध्ये कन्सिडर होत नाही. स्टार्टअप रेडी तुमचा असेल, मला सर नाही, मला जॉबमध्ये इंटरेस्ट नाही, सर मला काही का असणार, मला बिझनेस स्टार्ट करायचा,